कर्नाटकातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ठिकाणी जनता दल पक्षाचा नेता आणि भारतातून पळ काढलेल्या प्रज्वल रेवन्नाची एक एक कहाणी आता समोर येऊ लागली आहे. यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे. काय आहे प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या एका महिलेने प्रज्वलच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रज्वलने सदर महिलेवर बलात्कार करत तिचे चित्रीकरण केले आणि या चित्रीकरणाचा वापर करून तिच्यावर 3 वर्ष वारंवार लैंगिक अत्याचार केले असे म्हटले आहे. याबाबत तपास पथकासमोर पीडित महिलेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली आहे. यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. पीडित महिला जनतेची कामं घेऊन आणि विकासासाठी निधी मिळावा म्हणून आमदार आणि खासदारांच्या कार्यालयात जात असे. एका विद्यार्थिनीला वसतिगृहात प्रवेश मिळावा या कामासाठी ती प्रज्वल रेवन्नाच्या कार्यालयात गेली होती. असे असताना प्रज्वलने तिच्यावर बळजबरी केली. मी प्रज्वलच्या कार्यालयात गेली असताना त्याने मला पहिल्या मजल्यावर जाण्यास सांगितले, जिथे इतर महिलाही बसल्या होत्या. तळमजल्यावरील इतरांची कामे संपवून प्रज्वल वर आला. या ठिकाणी सगळ्यांना पाठवून दिले आणि मी एकटीच राहिले. तेव्हा त्याने मला एका खोलीत जायला सांगितले. या ठिकाणी त्याने मला ढकलून दिले. तसेच दरवाजा बंद करून कोणी आत येणार नाही याची काळजी घेतली. त्याने मला बेडवर बसायला सांगितलं. जर मला राजकीयदृष्ट्या पुढे जायचं असेल तर मी सांगतो तसे कर, असे म्हणत तिला धमकी दिली. त्यानंतर त्याने मला कपडे काढायला सांगितले. मी नकार दिला. तसेच मदतीसाठी आरडाओरड केला. मात्र त्या ठिकाणी कोणी नव्हते. त्याने कपडे काढून मोबाईल काढून माझे चित्रीकरण सुरू केले असा आरोप पीडित महिलेने केला आहे. पुढील 4 वर्षे हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत गैरकृत्य केले असं त्या महिलेने म्हटलं आहे.